शेतकरी मित्रांनो नमस्कार. पिढ्यानपिढ्या आपण नांगरणी करतोय, पण याचा खरंच फायदा होतोय का? रब्बी हंगाम संपला की खोल नांगरणीसाठी आपण हेक्टरी 5,000 रुपये सहज मोजतो. आपल्याला वाटतं की याशिवाय शेती करणं शक्यच नाही, पण खरंच असं आहे का? बरं, मग आपण नांगरणी करतो तरी का, याची काही नेहमीची उत्तरं मिळतात. ही उत्तरं ऐकायला तर एकदम बरोबर वाटतात, पण ह्यातलं खरं काय आणि खोटं काय? चला तर मग या समजुतींची आणि वास्तवाची जरा तुलना करून पाहूया. जरा विचार करा. नांगरलेलं शेत पावसाने कडक होतं, पण जंगलातली जमीन ती नेहमीच मऊ राहते. आणि ओलावा? दुष्काळात नांगरलेल्या शेतातलं पीक लगेच सुकतं, पण बांधावरचं गवत हिरवंगार राहतं. आता तणनाशकांचे आधुनिक पर्याय आहेत, मग फक्त तणासाठी नांगरणीचा खर्च कशाला? पण थांबा, नांगरणीचे न दिसणारे तोटे तर ह्यापेक्षाही खूप जास्त गंभीर आहेत. आपल्या शेताचा खरा जीव म्हणजे सुपीक थर हा फक्त जमिनीच्या वरच्या भागातच असतो. हो, फक्त वरचे 4 इंच. सगळा कस आणि जीवन ह्याच थरात असतं. आणि नांगरणी काय करते? हाच सुपीक थर खाली गाडून टाकते, म्हणजे थेट उत्पन्नाला फटका. एवढंच नाही तर पिकांसाठी महत्वाचे सूक्ष्म जीव मरतात आणि सेंद्रिय कर्बही कमी होतो. हा कर्ब हवेत मिसळून कार्बन डायऑक्साईड बनतो, म्हणजे जमिनीचं आणि पर्यावरणाचं दुहेरी नुकसान. नांगरणीमुळे अजून एक मोठी समस्या होते, चादरी धूप, म्हणजे जमिनीचा वरचा थर वाहून जाणं. एका वर्षात तब्बल 15 ते 20 टन सुपीक माती वाहून जाऊ शकते. केवढं मोठं नुकसान आहे. मग यावर उपाय काय? नांगरणीला काही पर्याय आहे का? हो, आहे. त्याला म्हणतात शून्य मशागत शेती, आणि अनेक शेतकरी हे वापरत आहेत. यामुळे खर्च वाचतो, जमिनीचा कस सुधारतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, निव्वळ नफा वाढतो. म्हणजे नांगरणीचे फायदे वरवरचे दिसतात, पण तिचं नुकसान खूप खोल आणि जास्त आहे. मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. ही जुनी परंपरा आपण अशीच पुढे चालू ठेवायची का?